आणि म्हणून काळ सर्पाने दंश केला, अशा एकापेक्षा एक लहरी यायल्या त्याला करुणा. अरे 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 अरे, यांना मी मारू काय, चांगलं नाही चांगलं नाही असं. तसं एखादं पोरगं रडतं, शाळेत जाऊ नको, राहू द्या राहू द्या राहू द्या, आज घरीच राहू द्या. किती रडतं हे. ह्या मोहर लहरी उपयोगाच्या नाहीत. हे जाणोनी ऐसी प्रोढी, जो दृष्टी सेवेची विष फेडी, तो यावया श्रीहरी गारुडी पाहतला की. ही अशी मोह विचाराची प्रखरता. प्रौढी आधीच जाणून तो आपली कृपादृष्टी टाकता क्षणीच महामोह रूपकाळ सर्पाचे बीज झाडू शकतो. असा तो भगवान श्रीकृष्ण रूपी गारुडी हाकेस रस्ता रक्षणासाठी आलेला होताच की हो. सर्पाला डुलाय लागला सर्प, तर गारुडी काय करतो, त्याचं विष थोडंसं कमी करून त्याला डुलाय लावतो, त्याचं विष कमी करतो. अशा प्रकारे या मोहलहरी अर्जुनाला उत्पन्न झाल्या, विकार उत्पन्न झाले, शरीर मन थरथर कापायला लागलं, भ्रमिष्ट बुद्धी झाली. हा गारुडी स्वतः भगवान तिथे आला की हो, असं भगवान ज्ञानेश्वर सांगतायत आपल्याला. तैसिया पंडू कुमाराच व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावश्यावलीळा रक्षिला आता. आणि इकडे संजय देखील म्हणतोय, त्यावेळी मोहविषाने व्याकुळ झालेल्या अर्जुनाजवळ श्रीकृष्ण शोभत होता. त्याच वेळी तो श्रीहरी आपल्या कृपाकिरणांनी आता सहज रक्षण करील. अवलीळा, सहज लीलयेने भगवान त्या मोहापासून त्याला सोडवतील. एकच मोह उत्पन्न झाला, आपल्याला सगळे विकार आहेत. एक विकार उत्पन्न मोह झाला तर भगवंताला अवतार घ्यावा लागला. आपल्यासाठी 5-5, 7-7 भगवंत पाहिजेत, कारण क्रोधही आहे. जसं एक पोरगी होती, म्हणले कशी काय पोरगी, नाही दिसायलाच हे, म्हणले काय हरकत नाही. बरं कशी काय, काही नाही म्हणले, थोडी रागीट आहे. असं का, बरं अजून, नाही थोडी धिटही आहे, ऐकतही नाही, थोडी आहे, बरं अजून, नाही नाही तामसी फार आहे, क्रोधाला ना आवरतच नाही, नाही बाकी चांगली आहे, बरं अजून, केव्हाही उठून माहेरी निघून जाते. एखाद्या वेळेस बरं का असं झालं तर, अरे चालेल, आपल्या सगळं असंच आहे. मोह आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, काय नाही. किती अवतार पाहिजेत आपल्यासाठी. ऐसिय तैसिया पंडुकुमरा व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावशे अवलीळा रक्षील. आता भगवान त्याचं रक्षण करेल. मनोणी तो पार्थू मोहफणी ग्रस्तू, म्या मणितला हे तू जाणोनिया. तो पार्थ मोह रूपाने गिळलेला आहे, ही त्याची दशा मनात आणून मी हे रूपक केले आहे. ज्ञानेश्वरांनी काय रूपक केलं ते सांगितलं. मग देखा ते तफाल, म्हणजे गारुडी सर्प हे सगळे रूपक आलेले आहेत. मग देखा ते तफाल्गुणू, घेतला असे भ्रांती कवळून, तैसा गणपडळी भानू आच्छादिजे. यानंतर अर्जुनाची अवस्था कशी झाली ती पहा. ज्याप्रमाणे मेघपटलांनी सूर्य झाकला जावा, त्याप्रमाणे अर्जुनाचा बुद्धिरूपी सूर्य यावेळी भ्रांतीने वेढला. त्याला काहीच सुचत. क्रोध आलेल्या माणसालाही समोर दिसत नाही कोणी. तसं मोह वाढलाय, याच्या बुद्धीवर ते ढग पसरले आणि तो सूर्य बुद्धिरूपी झाकळला गेला. विवेक संपला. तया परी तो धनुर्धर, झाला असे दुःखे जर्जर, तैसा ग्रीष्मकाळी गिरीवीर वणवला का. जसा उन्हाळ्यात पर्वताला वणवा लागतो, मग त्या अर्जुनाच्या शुभमती रूप पर्वताला मोहरूप वणवा लागला व त्या क्लेशाने तो कासावीस झाला. उन्हात वणवा लागावा, डोंगर पेटावा, तसंच अर्जुनाच्या बुद्धिरूपी पर्वताला मोहरूपी आग लागली.
आणि तो कासावीस झाला. म्हणून सहजे सुनीळ कृपामृते सजळ तो ओळला श्री गोपाळ महामेघ. म्हणून वणवा लागलेल्या पर्वतावर पाण्याने उथंबलेले नीलवर्ण मेघ कोसळून जसे त्याला शांतवितात तसा तो स्वभावता नीलवर्ण आणि कृपारूप जलाने डबडबविला तो महामेघ रूप कृष्ण अर्जुनाकडे वळला. भगवान त्याचं निराकरण करायला, त्या प्रशांत जीवाला शांत करण्याकरिता मेघ म्हणून काय वर्षाव कृपा किरणांचा करते झाले हे आता समजेल. अर्जुनाकडे वळले भगवान. ते तर सुदर्शनाची द्युती तेची विद्युलता झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनाची. त्या श्रीकृष्णरूप मेघांच्या ठिकाणी शुभ्रदातावरचे तेज ही जणू वीज चमकत होती. भगवंताचे दात कसे आहेत याचं वर्णन ज्ञानेश्वर करतायत. शुभ्र दात चमकत होती वीज आणि गंभीर भाषण ही आयती गर्जनाच ठरते. धीर गंभीर होऊन उचल्यासारखं नाही, आपण बोलतो तसं ये तुला मी सांगतो. गंभीर धीर कधी झालं पाहिजे, गांभीर्य कसं आलं पाहिजे. भगवान धीर आणि गंभीर झालेले आहेत. म्हणजे किती शांत मनस्थिती आहे, उचल्यासारखी नाही. वच 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 बोलायचं, वच वच खायचं. आपण म्हणतो शब्द फार सुंदर आहे, पा वच वच कुठून आणला कोणाला माहीत. आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळ निवेल मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. आता तो श्रीकृष्ण चंद्ररूप उदार मेघ कसा कृपेचा वर्षाव करील व त्यामुळे अर्जुनांचा बुद्धिरूप पेटलेला पर्वत कसा शांत होईल आणि त्या भाजलेल्या बुद्धीत आत्मज्ञानाच्या विवेकाचा नवा अंकुर कसा फुटेल. श्रीकृष्ण मेघ आहेत, कृपेचा वर्षाव करतील. अर्जुनाच्या बुद्धिरूपी पर्वत पेटलेला कसा शांत होईल आणि त्या भाजलेल्या बुद्धीत आत्मज्ञानाच्या विवेकाचा कसा उदय होईल ते दिसेल. म्हणून सिद्धगुरू पाहिजे. आत्मज्ञानाचा विवेक जन्मल्याशिवाय बुद्धी शांत होत नाही, शंका जात नाही, समाधान होत नाही, मन शांत होत नाही. हे लक्षात घ्या. अनेक जण जर आमचं मन शांत नाही, आमचं मन शांत नाही, तेवढं काहीतरी सांगा. आत्मज्ञानाचा उदय, विवेकाचा जन्म जोपर्यंत होत नाही तोपर्यंत न शांती, न सुख, न समाधान, न काही. आणि म्हणून सिद्धगुरूची आवश्यकता आहे. शब्दांसाठी नव्हे तर आत्मज्ञानाची अनुभूती, प्रगटीकरण त्या बुद्धीमध्ये दैवी शक्तीचं उद्बोधन जोपर्यंत होत नाही आणि विवेक जन्म घेत नाही, तो बुद्धीमध्ये घेतो. विवेक काय ते थोडंसं आलेलं आहे मागे, आता इथे नाही सांगत, जसं येईल तसं सांगेल. तो विवेक जन्म घेतला पाहिजे. ते कथा ऐका मनाच्या आराणुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदास. ही कथा मनबुद्धीच्या समाधानाकरिता सावधान चित्ताने ऐका असे निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. पुढील सगळे प्रसंग कसं ऐका? तुमचंही मन अशांत असेल तर शांतीसाठी ऐका. सावधान चित्ताने ऐका. श्रवण जे मी कॅसेटमध्ये आलंय माझ्या, मज हृदयी सद्गुरू ह्या कॅसेट पहा लावून, त्याच्यामध्ये श्रवण काय असतं ऐकलंय, त्या चित्ताने ऐका. जी बाई, जो पुरुष हालचाल थोडी करत नाही, वळवळ चळवळ करीत नाही, तो श्रवण करू शकतो. एकही वळवळ वळवळ करीत असाल तर चंचल असलेल्या मनामध्ये एक एक शब्द माझा रुजणार नाही, एक एक शब्द रुजणार नाही. मग तुम्ही स्वतःचा अर्धवट घालाल. ऐका ती कॅसेट, श्रवण त्या प्रकाराने ऐकावं असं माऊली म्हणतात. श्रवण, मनन आहे की नाही, निजध्यासन, या सगळ्यावर बोललोय मी. श्रवणावर सगळ्यात जास्त बोललोय.
साधकाने असं श्रवण ऐकावं. एक साधक पुरे. शुकाचार्य सांगत असताना समोर कोण बसलेले? परीक्षित. एकच. भारावर चिंध्या असून उपयोग नाही. एक नाही एक शब्द अपस्वर झाला पाहिजे. नाही तर मी काय बोललो याचं इंटरप्रिटेशन तुम्ही तुमच्या शब्दात कराल, कारण अर्धवट वाक्य तुटलेली आहे. मी आता 2 तास आज बोललो असेल तर 2 तासातला एकही शब्द सुटता कामा नये. जशाच्या तसं तुम्ही रिप्रोड्यूस करू शकलात, तुम्ही श्रवण भक्ती केली. नाही करू शकलात, तुम्ही गेले. एक शब्द काय सांगितला होता केव्हाही. तीच माणसं एक पाठी होतात. जे श्रवण भक्ती पूर्ण करतात ते एक पाठी होतात. एकदा ऐकलं की, पाठ केलं की, आणि तेच पोरं ग्रास्पिंग जास्त करतात. 100% श्रवण, एकही शब्द इकडे तिकडे सरकत नाही.